नगरसेविका सौ नंदाताई अनिल अबनावे यांच्या पुढाकारातून चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 15 मध्ये मोफत वृक्ष वाटप, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। नगरसेविका सौ नंदाताई अनिल अबनावे आणि श्री अनिल जगन्नाथ अबनावे यांच्या वतीने आयोजित भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत वृक्ष वाटप हा कार्यक्रम त्यांच्या केशवनगर येथील प्रभाग क्रमांक 15 जनसंपर्क कार्यालय येथे घेण्यात आला। आज प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिक, महिला, भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या मोफत वृक्ष वाटप समारंभात भाग घेतला। भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। यावेळी उपस्थित महिलांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की आजच्या काळात पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे। वाढदिवस साजरा करण्याचा हा एक आदर्श आणि समाज उपयोगी उपक्रम आहे। प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे। स्थानिक नागरिकांनी देखील या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की मोफत वृक्ष वाटपामुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागरूकता निर्माण होत आहे। झाडे लावल्याने परिसर हिरवागार होईल आणि पुढील पिढीसाठी स्वच्छ व निरोगी वातावरण निर्माण होण्यास मदत होईल। नगरसेविका सौ नंदाताई अनिल अबनावे आणि श्री अनिल जगन्नाथ अबनावे यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी वृक्ष वितरण स्वीकारले आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी घेण्याचा संकल्प केला। झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश देत हा वृक्ष वाटप समारंभ उत्साहात आणि नागरिकांच्या भरघोस प्रतिसाद संपन्न झाला। प्रभाग क्रमांक 15 मधून जोगेश्वरी न्यूज पुणे कॅमेरामॅनसह संपादक निलेश प्रकाश कुंभार। प्रथम भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आम्ही जनसंपर्क कार्यालय, भाजपचे जे जनसंपर्क कार्यालय तिथे आम्ही वृक्षारोपणाचा वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे। तरी आम्ही पूर्ण कुटुंब निसर्गप्रेमी आहोत आणि आता जी निसर्गाची मानहानी होत आहे त्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही आज दादाच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला आणि त्याला आम्हाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि बरेच लोकांनी येऊन वृक्ष घेऊन गेलेत आणि आम्हाला त्यांनी एक कमिटमेंट केली की आम्ही वृक्षाचं पूर्णपणे जोपासना करणार आणि हे झाड पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला दाखवतो की आम्ही त्याची किती काळजी घेतली असं त्यांनी बोलून आम्हाला एक प्रकारचं त्यांनी दादाच्या वाढदिवसानिमित्त जे वचन दिलं त्यासाठी आम्ही त्यांचे आणि लोकांचे धन्यवाद मानतो आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। रामकृष्ण हरी। आज तिथे जमलेल्या सर्व मित्रांना, त्याचप्रमाणे आमंत्रित केलेल्या आपल्या नागरिकांना, आपल्या या शहरामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये आज झाडांची फार गरज आहे। सगळी झाडी तोडली गेल्यामुळे पर्जन्याचं मान महाराष्ट्रात कमी झालेलं आहे। म्हणून आता ही आपण जी क्रांती करतोय की प्रत्येकाला झाड देतोय, ते झाड त्यांनी लावायचं, त्याचं पालन पोषण करायचं आणि या पर्यावरणाला आपण काय करायचं, बाजूला हटवायचं। या झाडामुळं आपल्याला फार ऐश्वर्य प्राप्त होतं। म्हणून हा जो विचार अबनावाने जो केलाय अतिशय महत्वाचा विचार। या इतर काही तुम्ही दान धर्म करा, पण एक झाड जर तुम्ही लावलं तर 100 वर्ष आठवण राहील तुमची। हे अबनावाने दिलं झाड, आम्ही वाढवलं, 100 वर्षाची आठवण राहील। फार चांगलं आहे। अशा तऱ्हेने त्यांनी हा उपक्रम केला, त्यांना मी धन्यवाद देतो। उभयतांना, त्यांच्या मेसेजला आणि त्यांना दोघांनाही धन्यवाद देतो। असेच कार्यक्रम करीत राहा आणि असे पुढे जा। आता एका पदावर आहात तर आता आमदारकीपर्यंत आपण जाऊ अशी आमची इच्छा आहे आणि आमदारकी पाहू आणि मग आम्ही शांत होऊ। My name is Aisha.
I live in Keshav Nagar, and I would like to first of all wish respected Chandrakant Dada Patil a very happy birthday, and I would like to congratulate uh, Madam Corporate Madam for organizing this beautiful event of sapling distribution, and it's a very great initiative. I would like to congratulate everybody. Thank you. कर आज या ठिकाणी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे जमलो आहोत. मांजरी बुद्रुक येथील गावठेनगर सोसायटीतर्फे आज आबनावी साहेबांनी आणि मॅडमनी आज वृक्षारोपणाचं जे काम हाती घेतलेलं आहे ते खरंच निसर्गाला एकदम साजेसं काम आहे. आजकालची जर परिस्थिती जर बघितली खूपच नैसर्गिक असमतोल आपला वाढलेला आहे. त्यामुळं हे काम खूपच गरजेचं आहे आणि ह्या निमित्ताने सर्वांनी यातून प्रेरणा घ्यायला पाहिजे आणि वृक्षारोपण आपण करायला पाहिजे. त्या निमित्ताने मी दादांचं आणि ताईंचं अभिनंदन करतो आणि स्वागत करतो की असंच तुमच्या हातून असंच काम होत जावं आणि अशीच प्रगती होत जावी. धन्यवाद. खरं तर आज महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेविका सौ नंदाताई म्हणजे आमच्या नानी यांनी आज त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त दादांच्या वाढदिवसानिमित्त मोफत वृक्ष वाटप समारंभ कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरंच अतिशय खूप चांगला उपक्रम आहे आणि सांगायचं जर म्हणलं तर नाना असतील किंवा नाणी असतील प्रत्येक वेळेस म्हणजे कुठल्याही कार्यक्रमामध्ये ते खूप अग्रेसर असतात. नाना तर आमचे मास्टर ब्लास्टर आहेत. त्यामुळं खूप चांगला हा उपक्रम आहे. खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. नानांचे नानीचे मी खूप आभार मान्य करतो. त्यांना धन्यवाद देतो. थँक्यू. नमस्कार. आज या ठिकाणी सौ अंधाताई आणि नंदाताई अनिल अबनवे यांच्या ऑफिसच्या समोर मोफत वृक्ष वाटपाचा कार्यक्रम चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी नंदाताई यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेला आहे. या केशवनगर परिसरातील बहुतेक सर्व सोसायट्यामधील आनंदनगरमधील ह्या केशवनगरमधील बहुतेक रहिवासी ह्या संधीचा फायदा घेऊन पावसाळा सुरुवात होत आहे आणि त्या निमित्तानं दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोप वाटप सुरू आहे. तरी सर्वांनी ह्या संधीचा फायदा घेऊन वृक्ष वाढवणं ही काळाची गरज आहे. आज सध्या इतका मोठा उन्हाळा आणि इतका हवामानाचा असमतोल झालेला आहे. आजच्या आपल्या ह्या वृक्षारोप वाटपामुळं खरोखर एक चांगलं वातावरण निर्माण होईल आणि ते वृक्ष वाढवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदार राहील. तुम्ही या केलेल्या उपक्रमाबद्दल दादांच्या वाढदिवसानिमित्तानं मी केशवनगर वासियाच्या वतीनं आमच्या आनंदनगर मित्रमंडळाच्या वतीनं आणि आमच्या वीरशैव लिंगायत समाजच्या वतीनं आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपलं कार्य असंच दादांच्या वाढदिवसानिमित्त असेल, इतर सामाजिक कार्य असेल, आपलं कार्य असेच प्रगतीपथावर राहू अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आदरणीय श्री चंद्रकांत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपले प्रभाग क्रमांक 15चे लोकप्रिय नगरसेविका सौ नंदाताई अनिल अबनवे व त्यांचे पती अनिल जगन्नाथ अबनवे यांच्या संयुक्तने आपल्या प्रभागामध्ये त्यांनी आज मोफत वृक्ष वाटप करण्याचा उपक्रम त्यांनी राबवले. त्याबद्दल आपल्या लिंगायत समाजाच्या बांधवाच्या वतीनं ग्रामस्थाच्या वतीने आपल्या महिला संघटनेच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो व अभिनंदन करतो. आणि तसेच आदरणीय श्री अनिल अबनवे साहेबांनी हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे, कारण आज हवामानाचा आज प्रदूषण होत आहे, त्यामुळे आपलं वातावरण टिकवण्यासाठी चांगल्या पर्यावरणासाठी आज त्यांनी हा मोफत वृक्षारोपण हा उपक्रम त्यांनी राबवले. अतिशय उपयुक्त असा आहे. त्यामुळे आपल्याला हवामानाच्या इतर पर्यावरणासाठी फार उपयुक्त कार्यक्रम त्यांनी राबवले. तसेच त्याने आपल्या चंद्रकांत दादाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या लिंगायत समाजाच्या बांधवाच्या वतीनं, महिला संघटनेच्या वतीने, युवा कार्यकर्त्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. एवढा बोलून मी थांबतो. जय हिंद, जय बसावा, गुरु बसावा, जय महाराष्ट्र. नमस्कार. आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे
ज्येष्ठ नेते श्रीयुत चंद्रकांत दादा पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त नंदाताई आबनावे, नगरसेविका केशवनगर मांजरी प्रभाग यांच्या वतीनं आज मोफत वृक्ष वाटप हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे आमच्या आव्हानाला साथ देऊन केशवनगर, मांजरी आणि सर्व आमच्या प्रभागातील बऱ्याचशा व्यक्तींनी येथे भेट दिली आणि वृक्ष घेऊन गेले. आणि त्याचं आता पावसाळा चालू होतोय त्या निमित्ताने त्यांनी आमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि आम्ही सुद्धा कृतज्ञ आहोत, कारण की त्यांचं जे आमच्यावर प्रेम आहे त्या प्रेमाखातर आमच्या आव्हानाला त्यांनी साथ दिली आणि असंच त्यांचंही प्रेम आमच्यावर राहावं आणि या वृक्षांनी आपल्या पर्यावरणाचा जो आता ऱ्हास होतोय तो ऱ्हास कुठेतरी थांबावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. त्याचा सर्वांनी व्यवस्थित फायदा घेतलेलाच आहे, पण ते वृक्ष कसे वाढतील हे पाहावं आणि आम्हाला उपकृत करावं ही नम्र विनंती. धन्यवाद.